नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। शिवसेना भिवंडी लोकसभा पदाधिकारी महामेळावा संग्रीला रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याचे आयोजन संयोजन नियोजन करणारे शिवसेना उपनेते प्रकाशजी पाटील, आमदार शांतारामजी मोरे व त्यांचे सर्व सहकारी यांनी केले। या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी आलेले मान्यवर खासदार कल्याण डोंबिवली लोकसभा युवा नेते श्रीकांतजी शिंदे, खासदार पंचायत राज राज्यमंत्री कपिलजी पाटील, महाराष्ट्र राज्य बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण, विश्वासजी भोईर, भाऊसाहेब चौधरी, वामन म्हात्रे, अरविंद मोरे, मारुती रेंगडे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आलेल्या मान्यवरांचा शाल, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन सत्कार सन्मान करण्यात आला। मान्यवरांनी जमलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। तसेच शिवसेना पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान सत्कार करण्यात आला। या मेळाव्याला मुरबाड, शहापूर, कल्याण, भिवंडी पूर्ण तालुक्यातून आलेले कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, कार्यकर्ते या सर्वांच्या उपस्थितीत हा महामेळावा संपन्न झाला। यांनी दौरा केला होता। त्या दौऱ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी कसारा असेल, शहापूर असेल, पडगा असेल, भिवंडी असेल, या ठिकाणी तिने कोणी माहिती दिली असेल मागे बसलेल्या लोकांनी त्याच्या आधारित, कारण तिला तर इथली माहिती नाही आहे, आणि जी माहिती दिली त्या माहितीच्या आधारित जे आरोप तिने केले का प्रकाश पाटील यांना शिवसेनेनी मोठं केलं, शिवसेनेनी काय कमी केलं, शिवसेनेला प्रकाश पाटलांनी मोठं करण्याचं काम केला, प्रकाश पाटलाला शिवसेनेने मोठं केलं, असं काही कर्तृत्व नाही आहे। आणि जेवढे दिवस त्यांना तिकडं महिने झाले तेवढे वर्ष मी शिवसेनेसाठी रात्रना दिवस काम केलेलं आहे, आणि त्याचे तुम्ही आम्ही सगळे साक्षीदार आहेत। आणि म्हणून जे कोणी कोणावर आरोप करत असताना पुरी माहिती घेतली पाहिजे। दुसरं पुढचं जाऊनही बोलल्या त्या का प्रकाश पाटलांना काय कमी केलं, त्यांच्या ड्रायव्हरला पण 2 वेळा आमदार करून दिलं। आमदार उद्धव ठाकरे आणि सुषमा अंधारेंच्या पैशाने नाही, प्रकाश पाटलांनी कर्ज घेऊन आणि स्वतःची प्रॉपर्टी विकून आमदार केलं, त्याच्यामुळं त्यांच्या पैशाने नाही केलं। त्यामुळे आरोप करत असताना पहिल्यांदा प्रकाश पाटलाला मोठं केलं का नाही त्याची खात्री करायला पाहिजे होतं। जे कोणी बसले होते त्याच्यातनं पण काही लोकांना मोठं करण्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने त्यांनाही मोठं करण्याचं काम केलं, तोही निस्वार्थपणे केला। आणि म्हणून जे जे लोकप्रतिनिधी ज्या ज्या निवडणुका झाल्या असतील, त्या विधानसभेच्या असतील, लोकसभेच्या असतील, कोणाचाही एकही रुपया न घेताना आणि कोणाची अपेक्षा न करताना एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द जो आहे तो अंतिम मानून काम केला आणि प्रामाणिकपणे काम केला। त्या लोकांना लोकप्रतिनिधी होता आला आणि त्यांना त्या ठिकाणी संधी मिळाली नेतृत्व करण्याची। आणि उद्याना आम्ही केव्हाही लढलो निवडणुका तर एकनाथ शिंदे साहेबांचं जे धनुष्यबाण आहे त्याच्यावरच लढणार, नाहीतर निवडणुका लढणारच नाही आहे। माझी आई म्हटली होती का दुसऱ्या कुठल्याही पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्षाला विरोध केला असा नाही, त्यावेळेला काँग्रेस हाच एकमेव विरोधी पक्ष होता। ते कुठल्याही दुसऱ्या पक्षांनी तुला आमदार खासदार केला, मंत्री केला तरी जाऊ नको, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब यांच्या सोबत कायम राहायचं। मी कायम आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत कायम असणार आहे। आपल्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी पक्षाची भूमिका जी आहे ती नक्कीच एक श्रीकांत शिंदे साहेब आपल्या समोर मांडतील, आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करतील एवढी अपेक्षा ठेवतो। आणि कार्यकर्त्यांनी जे आहे आपलं हे पक्षाचं जे काही संवाद जे आहे, आढावा बैठक आहे, याच्यानंतर जे आहे जे काय मुख्यमंत्र्यांचा जो आदेश असेल त्या आदेशाप्रमाणे आपण सगळ्यांनी काम करायचं आहे, एवढीच आपल्याकडनं या ठिकाणी अपेक्षा ठेवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्याला माहिती असेल कपिल पाटील साहेबांनी या भिवंडी लोकसभेमध्ये 35,000 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। आणि त्यांनी छाती ठोकरे सांगितलं आहे की मी निधी कुठं वापरला आहे तर मी विरोधी पक्षासमोर येऊन बोलायला तयार आहे, अशा पद्धतीचा छाती ठोक आवाज कपिल पाटील साहेबांनी दिला आहे। मी एवढंच सांगेन
या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने आपल्या सर्वांना एकजुटीने काम करायचं आहे आणि कपिल पाटील यांना या लोकसभेत निवडून द्यायचं आहे. हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो, कपिल जी पाटिल साहब आगे बढ़ो, श्रीकांत जी शिंदे साहब आगे बढ़ो, रवि चव्हाण जी साहब आगे बढ़ो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही जी निवडणूक लागलेली आहे ही कुठल्या एका व्यक्तीची किंवा एका पक्षाची निवडणूक नाही. ही निवडणूक जी आहे ही देशाची निवडणूक आहे. ही देशाला दिशा देणारी निवडणूक आहे. देशाला पुढे घेऊन जाणारी ही निवडणूक आहे. म्हणून ही निवडणूक जी आहे ती महत्वाची. या निवडणुकीमध्ये जे आहे हे गेल्या 10 वर्षामध्ये ज्या प्रकारे काम या देशामध्ये आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे झालं ते पुढेही असंच चालत राहायला पाहिजे आणि आपला देश हा असाच पुढे जात राहायला पाहिजे. त्याच्यासाठी ही निवडणूक जी आहे ती महत्वाची आहे. पवित्र अशा शिवतीर्थावरती जिथे बाळासाहेब जे आहे ते त्या ठिकाणी म्हणजे हिंदुत्ववादी विचार जे हिंदुत्वाचे विचार जे आहे ते मनामध्ये पेरण्याचं काम गेले अनेक वर्ष करत होते. आज त्याच ठिकाणी जे आहे ते हिंदू द्वेषी जे आहे ते त्या ठिकाणी सगळे पक्ष एकत्र आले आणि कोणी त्यांचा सत्कार केला हे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलं. साहेब ठाकरेंचं स्वप्न होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर झालं पाहिजे आणि काश्मीर मधलं जे आहे ते 370 कलम जे आहे ते हटवायचं. मला जर पंतप्रधान बनवलं तर ह्या 2 गोष्टी ज्या आहेत मी त्या ठिकाणी करेल आणि तीच कामं जी आहेत ती नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केले. त्याच्यासाठी जे आहे ते आपण 2 वर्ष अगोदर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जो आहे तो वेगळा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि त्यांच्या बरोबर उभं राहण्याचं काम आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी केलं. तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये आपण भरघोस आशीर्वाद देऊन मला पाठवावं अशा प्रकारच्या आग्रहाची हात जोडून आपल्याला मी विनंती करतो. खरं तर फार योजनांवर आणि विकासाच्या मुद्द्यावर मी भर देणार नाही. आपली संवाद सभा आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे, महायुतीचा उमेदवार म्हणून मैदानामध्ये भले पेलवान म्हणून मी उतरलो असेल पण पेलवान जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा त्याच्या पाठीमागे कोणीतरी वस्ताद असतो. आता मी पेलवान म्हणून मैदानात उतरलोय, आखाड्यात उतरलोय, पण माझ्या पाठीमागे वस्ताद म्हणून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब आहेत. हे जे वस्ताद आहेत यांचे जे डावपेच आहेत हे भल्या भल्यानं समजले नाही तर आपल्या समोर येणाऱ्या ह्या उमेदवारांना काय समजणार आहेत. त्याच्यामुळे निश्चितपणाने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा लोकसभेमध्ये जाण्याची संधी मला आपण द्याल अशा प्रकारचा मला ठाम विश्वास आहे. बरेच लोक बोलतात की सत्तेच्या लालसेपोटी शिंदे साहेबांनी शिवसेना तोडली आणि ते वेगळी चूल मांडून राज्याचे मुख्यमंत्री झाले. पण त्यांनी जे केलं ते महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, बाळासाहेबांच्या ज्वलंत प्रखर विचाराला शाबूत ठेवण्यासाठी केलं. कारण आता खासदार शिंदे साहेबांनी सांगितलं मुंबईच्या सभेमध्ये काय झालं. त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ असा आहे की बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा प्रखर जो विचार होता तो विचार सत्तेच्या स्वार्थासाठी स्वतः गुंडाळून ठेवून तुम्ही ज्यांनी बाळासाहेबांचा विचार जागवण्याच्यासाठी आपलं पूर्ण करिअर पणाला लावलं त्या माणसाला तुम्ही दोष देत असाल तर महाराष्ट्राची जनता हे कधीही स्वीकारणार नाही. म्हणून प्रकाश पाटील साहेब तुम्ही 1 दिवसात
शिवसैनिकांना आवाहन केलं आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणात इथे शिवसेनेचे सगळे सहकारी जे उपस्थित आहेत त्याच्या पाठीमागे हेच कारण आहे की ज्या नेत्यांनी महाराष्ट्राची अस्मिता जागवली त्या नेत्याच्या विचारासाठी आपल्याला त्या ठिकाणी गेलं पाहिजे. वेळ किती आहे याची चिंता न करता आपले सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित राहील. मला आपल्याला सांगायचं आहे चव्हाण साहेब, आमची 3 मार्चला कॅबिनेटची बैठक झाली. 11 तास बैठक चालली. या 11 तासाच्या बैठकीमध्ये एकच विजन, 2047ला भारत विकसित कसा होईल याच्यासाठी 11 तास मंथन. आजपासून 2047 पर्यंत आपण कसं काम केलं म्हणजे आपला भारत विकसित होईल. त्यांना आता कुठल्या तरी TV चॅनलच्या कॉन्क्लेव्हमध्ये विचारलं 2029चं तुमचं विजन काय. मोदीजींनी सांगितलं मैं 2031 का नहीं सोचता हूँ, मैं तो 2047 का सोच रहा हूँ. मी जबाबदारीने विधान करतो 100% मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 2047ला भारत विकसित झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्या विकसित भारतामध्ये आपण आपलं योगदान देण्याची आवश्यकता आहे. उद्या आपल्याला कोणी विचारलं की भारत विकसित होण्याच्या मार्गावर जेव्हा पदक्रमण करत होता तेव्हा तुम्ही कुठे होते, तर आपल्याला अभिमानाने सांगता आलं पाहिजे त्या विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये ठाण्याच्याच नाही तर समस्त महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या सगळ्या जागा या महायुतीच्या निवडून आणून आम्ही नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी आमचं योगदान देत होतो हे आम्हाला छातीठोकपणाने सांगता आलं पाहिजे. आजपासून आपण सगळ्यांनी संकल्प करूया. माझी विनंती असेल, दोन्ही नेते बसले, दोन्ही नेत्यांना ते दोघे डोंबिवलीत असल्यामुळे त्यांचा लवकर समन्वय होतो. माझी आपल्याला विनंती आहे की सगळे जिल्हा प्रमुख, सगळे आमदार, उपनेते आणि प्रमुख कार्यकर्ते, ते BJPचे, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे, RPIचे आणि 5वा पक्ष जोडला जात असेल तर ते त्या सगळ्यांची एक प्रमुख नेत्यांची समन्वयाची बैठक होणे आवश्यक आहे. आणि ही बैठक होऊन कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी, म्हणजे ती कल्याण लोकसभेची पण घ्यावी, भिवंडी लोकसभेची घ्यावी, याची स्ट्रॅटेजी आपल्याला कसं पुढे जायचं आहे या दृष्टिकोनातनं स्ट्रॅटेजी करण्यासाठी आपण ती बैठक घ्यावी आणि तसे निर्देश सगळ्या आपल्या सहकार्यांना, आपल्या सगळ्या महायुतीच्या सहकार्यांना द्यावे अशी आपल्याला आग्रहाची मी विनंती करतो. या लोकसभेचा महायुतीचा उमेदवार म्हणून आपण सगळ्यांनी आपला आशीर्वाद मला देऊन भरघोस मताने निवडून आणून परत एकदा लोकसभेमध्ये पाठवून आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी नम्रतेची आग्रहाची विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. त्यांनी लवकर यावं. सुनील सचिव, त्याचबरोबर अल्पसंख्याक सेलचे आते वाढत हजार सुकांजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत चंदा वाघमारे संगीत पक्षाच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. या ठिकाणी अगदी एका दिवसामध्ये जिल्हा प्रमुख, त्याचबरोबर पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही धन्यवाद देण्याची व्यवस्था आहे. ठाणे जिल्ह्यामधील सर्व महायुतीचे उमेदवार जे आहेत आज या भिवंडी लोकसभेसाठी शिवसेना कार्यकर्ता संवाद मेळावा या ठिकाणी पार पडलेला आहे. त्यामध्ये कपिल पाटील साहेब असतील, रवींद्र चव्हाण असतील, आमचे प्रकाशजी पाटील असतील, सर्व जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, सगळे तालुका प्रमुख, सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित होते. आज पहिला हा मेळावा या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. एका दिवसाच्या अवधीमध्ये हजारोच्या संख्येने जे आहेत त्या ठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी उपस्थित राहिले आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा कपिल पाटील यांना बहुमताने निवडून येण्याचा आणण्याचा निर्धार या ठिकाणी केलेला आहे. एकूणच आपल्या कल्याण लोकसभेसाठी आपल्यासमोर जे उमेदवार येत आहेत त्याबाबत कुठल्या ज्या नावांच्या चर्चा तर केदार दिघे असतील किंवा म्हणून सरदेसाई असतील, तर नक्की काय सांगाल, कशा पद्धतीचा तुम्ही विरोधात समोर बघतायत त्यांना? निवडणुकीमध्ये बघा, कोणतरी विरोधक म्हणून जे आहे त्या ठिकाणी निवडणूक लढणारच आहे. कोण लढणार त्याच्याबद्दल जास्त विचार न करता आपण केलेले कामं जी आहेत गेल्या 5 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये ती लोकांपर्यंत पोचलेली आहेत आणि या निवडणुकीप्रमाणे जे आहे ज्या गोष्टी करायच्या असतात त्या गोष्टी ज्या आहेत त्या पक्षाकडून जे आहेत ते आम्ही सगळे लोक करणार आहोत. आणि मला
वाटतं की गेल्या 5-10 वर्षामध्ये ज्या प्रमाणामध्ये कल्याण लोकसभेमध्ये कामं झालेली आहेत त्याच्यावरती लोकांचा विश्वास जो आहे हा अजून दृढ त्या ठिकाणी झालेला आहे. लोकांनी जे आहे हे बदलतं कल्याण जे आहे ते त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो कल्याणमध्ये या ठिकाणी आलेला आहे आणि मला वाटतं लोकच जे आहेत हे या ठिकाणी कल्याण लोकसभेमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो काय संदेश जो आहे हे द्यायचं त्या ठिकाणी. थँक्यू. तोच उत्साह पुन्हा एकदा शिवसेनेच्या आपल्या महायुतीच्या घटक पक्षाचा निश्चित काय सांगाल? महायुतीच्या वतीने मला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज पहिलाच शिवसेनेचा संवाद मेळावा या ठिकाणी भिवंडीमध्ये आयोजित करण्यात आला. त्याच्यासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे, राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण, प्रकाश पाटील, सगळे जिल्हा प्रमुख उपस्थित होते. खऱ्या अर्थाने लोकांमध्ये जो उत्साह आहे पुन्हा एकदा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना करण्याचा उत्साह आणि तोच उत्साह कायम टिकवून ठेवून निवडणुकीपर्यंत कायम टिकवून ठेवण्याच्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये प्रेरणा चेतना निर्माण करण्याचा संवाद मिळाला होता. निश्चितपणे मला विश्वास आहे की महायुतीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या मध्ये आणि केंद्र सरकारमध्ये मोदीच्या नेतृत्वामध्ये जे विकासाचं काम झालेलं आहे विकासाच्या कामामुळे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा महायुतीचा उमेदवार म्हणून मला लोक आशीर्वाद देतील, त्याची सेवा करण्याची संधी देतील. फोडाफोडीचं राजकारण केलं जातं असं देखील कोणाचा फोडाफोडीचं झाला आता संजय राऊतांनी सांगितलं आहे का फोडाफोडीचं राजकारण केलं जात आहे आणि विशेषतः आमची सत्ता आल्यानंतर ही जी पूर्ण यंत्रणा आहे विचाराची प्रेरणा घेऊन लोक भारतीय जनता पक्षामध्ये आणि महायुतीमध्ये सामील होतात. फोडाफोडीचं राजकारण भारतीय जनता पार्टी करत नाही. भारतीय जनता पार्टी विकासाचं राजकारण करते. ज्याला विकास पटतो तो मोदीजींच्या विचाराने प्रेरित होऊन या पक्षामध्ये सामील होतो. ज्याला राज्याचा विकास पडतो तो शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश करून तिथे काम करतो. आमचं राजकारण हे विकासाचं आहे, फोडाफोडीचं नाही.